VMC मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वैदिक ध्यानाबद्दल. वैदिक ध्यान ही प्राचीन काळापासून प्रचलित ध्यानाचा एक प्रकार आहे, जे आपले मन आणि शरीर संरेखित करण्यास मदत करते. आपले संत आणि ऋषी अनादी काळापासून याचे पालन करत आहे, ज्यामुळे ते त्यांच्या मनावर आणि संपूर्ण शरीरावर नियंत्रण मिळवू शकतात. हेच त्यांना यश देते, ते त्यांना आनंदी जीवन जगण्यास प्रेरणा देते. तर आपण जाणून घेऊया वैदिक ध्यान म्हणजे काय, ते कसे करावे आणि ते केल्याने तुम्हाला काय फायदा होईल. पहिले आपण जाणून घेऊया वैदिक ध्यान म्हणजे काय. वैदिक ध्यान हे ध्यानाचा एक प्रकार आहे, जो मनाला शांत करण्यासाठी शांत आवाजावर लक्ष केंद्रित करतो. आपण स्वप्न पाहत असताना आपले मन नेहमीच कशावर तरी लक्ष केंद्रित करत असते. वैदिक ध्यान हे भारतातील प्राचीन ज्ञान संग्रह वेदांमधून येते. वेद हे योग, ध्यान आणि आयुर्वेदिक औषधांचे स्रोत आहेत आणि सर्व पूर्वेकडील तत्वज्ञानाचा आधार आहे. त्यामुळे तुम्ही एक मंत्र शिकता, एक साधा अर्थहीन आवाज जो तुम्ही शांतपणे पुन्हा पुन्हा म्हणता. मंत्र मनाला शांत करतो आणि तुम्हाला एक स्थिर स्थितीत घेऊन जातो. जसजसे तुमचे मन शांत होते, तसतसे तुमचे शरीर झोपेत खोलवर आराम करू लागते. ध्यानातून बाहेर पडताना तुम्हाला शुद्ध, ताजेतवाने आणि स्वतःशी जोडण्यास तयार वाटते. वैदिक ध्यान हे उत्स्फूर्त आणि नैसर्गिक आहे. तर आपण पुढे जाणून घेऊया वैदिक ध्यान हे कसे करावे. वैदिक ध्यान करणे खूप सोपे आहे. जरी त्याचे नाव गंभीर आणि गुंतागुंतीचे जरी वाटत असले तरी ते कोणीही करू शकते. जरी त्यांचे अनेक परिणाम असले तरी आपण येथे सध्या वर्तणुकीच्या सिद्धांताबद्दल जाणून घेऊया, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. पहिल्या टप्प्यात तुम्हाला स्थान निवडावे लागेल. लक्षात ठेवा की ते स्थान निसर्गाच्या अगदी जवळ असले पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्हाला आजूबाजूला अधिक हिरवळ असावी. दुसऱ्या टप्प्यात तुम्ही आरामदायक कपडे घाला आणि चटई घाला आणि चटईवर बसा. तिसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला अशी आसन निवडावे लागेल ज्यामध्ये तुम्हाला आरामदायक वाटेल. तुमचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून हे केले जाते. चौथ्या पायरीमध्ये तुम्हाला किती काळ वैदिक ध्यान करायचे आहे हे ठरवावे लागेल. तुम्ही ते दिवसातून 2दा करू शकता. 5व्या पायरीवर आता तुम्ही बसा. तुम्ही आरामात बसू शकता आणि डोळे बंद करा. थोडा वेळ दीर्घ श्वास घ्या, स्वतःला आराम द्या. 6व्या पायरीत तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या मनाला शांती वाटेल असे, तुमच्या मनाला ते नको असलेले विचार येत राहू शकतात, परंतु हळूवारपणे आपले मन मंत्राकडे वळवा आणि तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 20 मिनिटाच्या सत्रात तुम्ही जे काही करत असाल त्याबद्दल पूर्णपणे तटस्थ राहा. हे ध्यान आपण 20 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त पण करू शकतो. तर आपण आता पुढे जाणून घेऊया वैदिक ध्यानाचे फायदे काय आहेत. वैदिक ध्यान केल्याने तुम्हाला विषारी किंवा सवय लागणारी औषधी न वापरता झोप येते. त्यामुळे चिंता, ताण आणि नैराश्य कमी होऊ शकते आणि तुम्हाला व्यायाम करण्यास उत्सुकता निर्माण होते. वैदिक ध्यान आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. वैदिक ध्यान केल्याने ताण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे मुरुमे, एक्झिमा, सोरायसिस किंवा इतर कोणत्याही त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम करते, ज्यामुळे आपण रोगांशी लढण्यास सक्षम होतो. वैदिक ध्यान तुमची सर्जनशीलता बाजू वाढवण्यास मदत करते, जी तुम्हाला अधिक वर्तमान बनून त्या क्षणात जगण्यास मदत करते. हे भूतकाळातील वेदना किंवा आघात बरे करण्यास देखील मदत करते.